महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, रेश्माताईंनी या ठिकाणी मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत वस्त्राच्या आतील इंद्रियाच्या निदर्शनासंबंधी प्रश्न, तर हे जे काही प्रकरण या ठिकाणी आलेले आहे ते वाचलेले आहे आणि वाचून या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असेल, तर त्यावर फारसं काही मी बोलणार नाही, थोडंफार बोलेल. तर या ठिकाणी गाथा आलेली आहे, कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो, मनसा संवरो साधू, साधू सब्बत संवरो. तर धम्मपदामध्ये ही गाथा आलेली आहे आणि धम्मपदामध्ये ज्या काही गाथा आलेल्या आहे त्या वेळोवेळी भिक्खूंना मार्गदर्शन करण्याच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धाने उच्चारलेलं, ते उत्स्फूर्तपणे उच्चारलेलं असं एक वाक्य आपल्याला दिसून पडते. तर या ठिकाणी सुद्धा कायेन संवरो साधू, साधू या ठिकाणी भिक्षूंना म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात, भिक्षूंनो कायेचा संवर करा, कायेवर नियंत्रण ठेवा, कायेला अनियंत्रित सोडू नका, कायेला अकुशल कर्म करण्यासाठी मुभा देऊ नका, तर कायेला सतत कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करा. कायेचे जे काही कर्म आहे ते सुधारा, कायेने कुशल कर्म करा. म्हणून आपण बघतो की कायेचे जे काही कुशल कर्म आहे ते कायेचे कुशल कर्म म्हणजे प्राणीहिंसा न करणे, चोरी न करणे आणि व्यभिचार न करणे, हे कायेचे 3 कुशल कर्म भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहेत. नंतर ते म्हणतात, साधू वाचाय संवरो, हे भिक्षूंनो वाचेचा संवर करा. आणि वाचेचे संवरशील जे आलेले आहेत आपल्याला माहित आहे, याही अगोदर मी सांगितलेले आहे. खोटे न बोलणे, कठोर न बोलणे, निंदा नालस्ती न करणे, आणखी एक शील आहे व्यर्थ बडबड न करणे. तर वाणीचे हे 4 शील जे आहेत, या वाणीच्या 4 शीला संदर्भामध्ये आपण जागृत राहावं. वाणीचे 4 शील हे तुटता कामा नये आणि म्हणून वाणीवर संवर असला पाहिजे. खोटं बोलता कामा नये, कोणाची निंदा नालस्ती करणं हे सुद्धा दूषित वर्तन आहे. कोणाला कठोर बोलणं हे सुद्धा दूषित वर्तन आहे आणि व्यर्थ बडबड करणं हे सुद्धा एक प्रकारचं वाणीच्या शिलाचा भंग करण्यासारखं आहे. म्हणून या शिलावर सुद्धा किंवा या वाचेवर सुद्धा आपण संवर केला पाहिजे. मनसा संवरो साधू म्हणजे मनाचा संवर केला पाहिजे. आणि मनाच्या संवराचे जे 3 भाग आहेत ते लोभ, द्वेष आणि मोह या क्लेशांवर काम करणे आणि साधू सब्बत संवरोक्ती, अशा प्रकारे काया वाचा आणि मनाने सर्व प्रकारे स्वतःवर संवर करणं भिक्षूंनी शिकलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा जो उपदेश आहे एका विशिष्ट प्रसंगाला घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि या 3ही तऱ्हेने स्वतःवर संयम राखणे उत्तम आहे. अशा पद्धतीने हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. मग हा एक उपदेश आणि दुसरा एक प्रसंग आहे, ज्या प्रसंगाला अनुरूप 4ही परिषदेच्या मध्यभागी बसले असताना भिक्षुनी, भिक्षू, उपासक, उपासिका, देव, मनुष्य वगैरे जे काही आलेला आहे उल्लेख, आणि त्यामध्ये एक शैल ब्राह्मण सुद्धा उपस्थित होता. शैल ब्राह्मण सुद्धा त्या ठिकाणी बसलेला होता आणि त्या शैल ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी आपलं गुप्त इंद्रिय दाखवलं असं या ठिकाणी उल्लेख आहे. आता या ठिकाणी कोशाच्छादित गुप्त इंद्रिय असा उल्लेख आलेला आहे.
तर आपण भगवान बुद्धाचे जे काही 32 लक्षणं पाहिले, बाह्य 32 लक्षणं, त्यामध्ये अनेक 32 लक्षणांचा उल्लेख आपण या अगोदर बघितलेला आहे. त्याच्या विस्तारामध्ये मी काही सांगणार नाही. परंतु विशेषत्वाने ज्या गोष्टीचा यामध्ये उल्लेख आलेला आहे ते सुद्धा भगवान बुद्धाच्या 32 लक्षणापैकी एक लक्षण आहे. 32 लक्षणापैकी एक लक्षण आहे. तर तथागताचं जे काही गुप्त अंग असते ते कोशाच्छादित असते. जसं कोश म्हटल्यानंतर आपल्याला कोस आलेला साप आपण पाहतो. एक आवरण त्या सापावर चढलेलं असते, कोस चढलेली असते, आवरण चढलेलं असते. या ठिकाणी जो शब्द आलेला आहे तो कोशाच्छादित वास्तिगुह्य. कोशाच्छादित वास्तिगुह्य. तर वास्तिगुह्य म्हणजे गुह्य म्हणजे गुफासारखं, गुफेसारखं. आणि त्याच्यावर एक म्हणजे एक गुफा असल्यासारखं असते आणि त्याच्यावर जे काही चामडी आहे त्याचं एक आवरण, वरती आवरण त्या ठिकाणी असते आणि त्या आवरणाच्या खाली तथागताचं जे काही गुप्तांग आहे ते त्या ठिकाणी गुप्तांग असते. सर्वसाधारण माणसाचं त्या पद्धतीनं गुप्तांग नसते, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. या गोष्टी काही विशेष डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. तर एक गुफा टाईप आणि त्यावर असं चमडीचं आवरण चढलेलं आणि त्या आवरणाच्या खाली त्या पद्धतीचं ते असते. आणि मग हा जो काही ब्राह्मण होता, हा ब्राह्मणाला इच्छा झाली पाहायची, किंवा तथागताचा हा जे काही लक्षण आहे, कारण 31 लक्षणं तर ठीक आहे, परंतु 32वा लक्षण मात्र कोणाला पाहता येत नव्हतं. आणि त्याची शहानिशा शैल ब्राह्मणाला करायची होती. एक प्रकारे त्यांनी चॅलेंजेस ठेवलेलं होतं. 32 लक्षण आहे तर 31 लक्षणं तर ठीक आहे, पण 32व्या लक्षणाचं काय ते सुद्धा आम्हाला दिसलं पाहिजे, ते सुद्धा आम्हाला पाहता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जे काही त्याचं म्हणजे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं गुप्तांग दाखवलं, अशा पद्धतीचा हा जो उल्लेख आलेला आहे हा कॉन्ट्राडिक्टरी निर्माण करणारा आहे. एकीकडे भगवान बुद्ध जर शरीराचे संयम राखणे उत्तम म्हणत असतील आणि दुसरीकडे ते शैल ब्राह्मणाला आपल्या कोशाच्छादित गुप्त इंद्रिय दाखवत असेल, तर मग ह्या दोन परस्पर भिन्न अशा बाबी आहेत है ना. तर इथे कॉन्ट्राडिक्टरी निर्माण होते. तर मग यातलं सत्य काय? आणि तर शरीराचे संयम राखणे उत्तम आहे हे जे काय बुद्धानं म्हटलं, हे वाक्य या ठिकाणी असत्य वाटते. अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने भंते नागसेनासमोर ठेवलेला आहे. तर वेगवेगळ्या संदर्भाने वेगवेगळे हे दोनही प्रश्न या ठिकाणी आलेले आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न याहीपूर्वी आलेले असताना आपण त्या संदर्भामध्ये त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये तथागताविषयी शंका उत्पन्न झाली. तथागताच्या 32 लक्षणं आहेत त्यापैकी या लक्षणाविषयी त्याच्या मनामध्ये म्हणजे शंका उत्पन्न झाली आणि त्याच्या त्या शंकेचं निरासरण करण्याकरिता बुद्धाने वेळोवेळी ज्याच्या मनात ज्या पद्धतीच्या शंका उत्पन्न झाल्या किंवा ज्या पद्धतीचे प्रश्न उत्पन्न झाले किंवा ज्या पद्धतीची माहिती त्याला हवी आहे, नेमकी त्याच पद्धतीची माहिती त्या विशिष्ट व्यक्तीला दिलेली आहे. आपल्याला अनेक विचारांवरून या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग आता तो शैल जो ब्राह्मण आहे तो सगळ्या या परिषदेमध्ये बसलेला आहे. सगळी बुद्धाला घेरून बसलेली ही परिषद आहे. त्यामध्ये उपासक आहेत, उपासिका आहेत, भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत है ना. आणि यामध्ये या शैल ब्राह्मणाला जी काही म्हणजे शंका उपस्थित झाली त्या संदर्भामध्ये ती शंका भगवान बुद्धाने आपल्या रिद्धी बलाने ओळखली. रिद्धी सामर्थ्याने त्यांनी ते ओळखलं आणि रिद्धी सामर्थ्यानेच भगवान बुद्धांनी हे सगळं प्रकाशित केलं आणि त्यामुळे तो हे सगळं पाहू लागला. त्यामुळे त्याला जे काही पाहायचं होतं ते त्याला दिसलं. तर असे अनेक प्रसंग आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसून पडतात. विशेषतः जे आपल्याला बिंबिसार राजाची पत्नी, तिचं नाव विशाखा नाही, मला आता आठवत नाही, खेमा, यस बरोबर. तिला आपल्या सौंदर्यावर किती म्हणजे हे होता, अहंकार होता.
आणि तिला वाटायचं बुद्धाकडे गेलं तर मग बुद्ध आपल्याला भलतंच काहीतरी सांगतील, म्हणून ती बुद्धाकडेच जायची नाही. पण एक दिवस ती गेली आणि तिला बुद्धाने तिला अनित्यतेचं दर्शन घडवलं. असं एक दृश्य उभं केलं, ते तिलाच दिसलं आणि पाहता पाहता ती जी काही अप्सरा होती ती अप्सरा हळूहळू वृद्धत्वाकडे जायला लागली, अतिशय जक्कळ झाली, तिचे केस पिकले, म्हणजे तिच्या तांबडीवर सुरकुत्या यायला लागल्या. आणि हे सगळं दृश्य पाहून ती खेमा आहे, ती खेमा तिला अनित्यतेचा बोध झाला आणि ती भगवंताची शिष्य बनली. असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर अशाच पद्धतीनं चिंचा ती सुद्धा आरोप करायला आली आणि मग त्यावेळेस भगवान बुद्धांनी सिंह गर्जना केली आणि त्यातून तिच्या पोटामध्ये जे काही लपवलेलं होतं ते खाली गळून पडलं वगैरे वगैरे, असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांना 6 आणि अनेक प्रकारच्या अभिज्ञा त्यांना प्राप्त होत्या, अनेक प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं, ते सर्वज्ञ होते है ना. आणि अशा पद्धतीनं त्यांना अनेक रिद्धी सिद्धी बल असे अनेक प्रकारचे बल त्यांना प्राप्त होते भगवान बुद्धांना. आणि म्हणून त्या बलाचा वापर करून भगवान बुद्धाने त्या सर्व परिषदेमध्ये फक्त त्या शैल ब्राह्मणाला दिसेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली आणि त्याच्या मनामध्ये ज्या काही शंका उपस्थित झालेल्या होत्या त्या शंकेचं भगवान बुद्धांनी निराकरण केलेलं आहे. असा हा सगळा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. मग ते पुढे असे म्हणतात की हे राजा, तू आधी असा एखादा रोगी माणूस पाहिलेला आहे की ज्याच्या सभोवताल त्याचे नातलग मित्र उभे आहेत? होय राजा, पाहिलेला आहे. हे राजा, त्या पाहणाऱ्या लोकांना त्या पुरुषाला झालेल्या रोगाच्या वेदनाची अनुभूती होऊ शकेल काय? म्हणते ते शक्य नाही, कारण तो रोगीच आपल्या वेदनांची तीव्रता जाणू शकतो. त्याचप्रमाणे हे राजा, त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली ती तथागताने जाणली, कारण तथागत सर्वज्ञ होते. कोणाच्या मनामध्ये काय सुरू आहे हे तथागत जाणत होते, ती शक्ती त्यांना प्राप्त होती. आणि म्हणून या शैल ब्राह्मणाच्या मनामध्ये चालत असलेला जो काही घोड आहे, चालत असलेल्या ज्या काही शंका कुशंका आहे, तथागताने जाणले आणि त्यांना ज्ञान करून देण्यासाठी आपल्या वृत्तीच्या सामर्थ्याने त्याने शरीराला प्रकाशित करून ते दाखवले व त्याने तो चमत्कार पाहिला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा उल्लेख आलेला. आता पुढे उल्लेख आलेला आहे, कुण्यातरी पुरुषामध्ये भूताने प्रवेश करावे तेव्हा लोक त्या भूताचे प्रवेश करणे पाहतात काय? कोणीच पाहत नाही भूताचे प्रवेश करणे. तर खरं म्हणजे भूताचा प्रवेश होतो काय, हाच एक गहन प्रश्न आहे. परंतु आपणा सर्वांना माहित आहे, पूर्वी खेड्यापाड्यांमध्ये तिकडे 2 नंबरला बाहेर जावं लागत होतं, किंवा आता या गोष्टी अनेक ठिकाणी घडतात. अंगात येणे हा जो काही प्रकार आहे किंवा झपाटणे हा जो काही प्रकार आहे तो मानसिकच आहे. बरोबर आहे, तो मानसिक आहे. कारण मनामध्ये त्या पद्धतीच्या ज्यावेळेस भीती असतात आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये एकांतामध्ये ते विचार आपल्या मनावर ज्यावेळेस हावी होतात तेव्हा तो माणूस मानसिक रुग्ण होत असतो. हे आपण आजही पाहतो. त्याला झपाटलेलं असं म्हणतात. तो तिकडे गेला, कुठे गेला, त्या जंगलाकडे गेला किंवा त्या रानाकडे गेला किंवा त्या एखाद्या विशिष्ट झाडाकडे गेला आणि मग तिकडे गेल्यानंतर तो तिकडून झपाटून आला, हसायला लागला, वेगळ्या वर्तन करायला लागला, फिरायला लागला, डोलायला लागला. असे प्रकार आजही आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी घडतात. मी खूप सारे प्रकरणं अशा पद्धतीचे स्वतः बघितलेले आहे. ते बोलतात तू कुठल्या झाडाचा, आणि मला ही या झाडाचा, मग त्याला असं झालं आणि तसं झालं, खूप साऱ्या गोष्टी सुद्धा ते बोलतात. तर याला जे काही झपाटणं म्हणते हे आपण काही पाहत नाही, हे आपल्याला काही दिसत नाही है ना. ज्याला म्हणजे अशा पद्धतीचे अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये आजही पाहायला मिळतात. तर त्याचप्रमाणे या शैल ब्राह्मणाला जे काही पाहायचं होतं, त्याच्या मनात ज्या शंका निर्माण झालेल्या होत्या ते त्या तथागताने ओळखलं आणि नेमकं आपल्या रिद्धी बलाने ते त्यालाच पाहता यावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणचं वातावरण बुद्धाने परिस्थिती तशी निर्माण केली आणि त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंका त्या ठिकाणी त्यांनी दूर केल्या आणि म्हणून ते इतरांना पाहता आलं नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते सुद्धा
त्याला फक्त सावली दाखवली असंही म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं पाहून त्याची जी काही शंका होती ती शंका दूर झालेली आहे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे राजा, वैद्य ज्या ज्या औषधाने रोगी निरोगी होईल त्या त्या प्रकारचे औषध रोग्याजवळ आणून देतो. ओकारी करणाऱ्याला ओकारी करवितो, जुलाब देतो, लेप लावून देतो, शेकून देतो. अशा प्रकारे हे राजा तथागताने ज्ञान प्राप्त करू शकणाऱ्यांना ज्ञान प्राप्त करून दिले. तसेच ज्या ज्या साधनेने ज्ञान प्राप्त होऊ शकते त्या त्या साधनेने ज्ञान प्राप्त करणाऱ्याला ज्ञान प्राप्त करून दिले. जशी गरज असेल तशा पद्धतीने त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी भगवान बुद्धांनी त्या त्या गोष्टींचा वापर केलेला आहे असं आपल्याला अनेक गोष्टीवरून दिसते. आता ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी अतिशय व्यावहारिक अशी गोष्ट या ठिकाणी दोन डॉक्टर्स बसलेले आहेत या ठिकाणी, आणि अतिशय व्यावहारिक गोष्ट या ठिकाणी भंते नागसेनांनी राजाला सांगितली. काय सांगितलेली आहे? हा आपणा सर्वांचा अनुभव आहे, विशेषतः महिलांचा हा अनुभव आहे की ज्याप्रमाणे गर्भवती स्त्री प्रसूतीच्या वेळी आपले अदर्शनीय गुप्त इंद्रिय सुद्धा वैद्याला दाखवते. ती परिस्थिती तशी असते, ती वेळ तशी असते, आणि अशा परिस्थितीमध्ये जर अनेक वेळा महिला डॉक्टर्स नसतात, पुरुष डॉक्टर्स असतात, ते आपलं कर्तव्य निभावत असतात. आणि हे कर्तव्य निभावत असताना त्या ज्या काही प्रसूतीच्या वेदना होतात त्या प्रसूतीच्या वेदनामध्ये ती प्रसूती सहज आणि सुलभ व्हावी यासाठी जे डॉक्टर्स कार्यरत असतात, अशा प्रसंगी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी प्रसूतीच्या वेळी घडत असतात, है ना. तर कुठल्याही स्त्रीला म्हणजे आपलं गुप्तांग दाखवावं असं कोणाला वाटते, परंतु त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून तशाच प्रकारे हे राजा तथागताने ज्ञान प्राप्त करू शकणाऱ्यांना अदर्शनीय गुप्त अंगाची सावली आपल्या बुद्धिबळामुळे दाखवली. तर यामध्ये आपल्या सर्वांना ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे स्पष्ट झालेली असेल. यामध्ये आता कुठल्याही पद्धतीचं शंका कुशंका उत्पन्न करण्याचं काही एक कारण नाही. तर तथागत अनेक कारणांनी सुंदर वस्तूची घृणा केली, निंदा केली, दोष दाखविले. त्याला कळावे म्हणून तथागताने कोंबडीच्या पायासारखे पाय असलेली अप्सरा दाखवली. कोणाला? नंदाला. नंदा हा त्यांचा चुलत भाऊ, म्हणजे महाप्रजापती गौतमी. तर तथागताची आई महामायेचा मृत्यू झाल्यानंतर महाप्रजापती गौतमीला सुद्धा एक मुलगा झालेला होता, त्याचं नाव नंद होतं, आणि म्हणून त्या सिद्धार्थाला दूध पाजू शकल्या. तर असा हा नंद. तर नंद काही दिवसासाठी भिक्षू बनला, पण त्याचं भिक्षू जीवनामध्ये लक्षच लागत नव्हतं. त्याचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी लागलेलं होतं, आणि त्याला आपण संसारामध्ये रममाण व्हावं अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेल्या होत्या. आणि मला वाटतं त्याचं लग्न पण होणार होतं. त्यासाठी एक मुलगी पण बघितल्या गेलेली होती, आणि ती सुंदर होती. आणि सुंदर असल्यामुळे त्याचं मन वारंवार तिच्याकडे धाव घ्यायचं, आणि तिच्याकडे वारंवार धाव घेत असल्यामुळे त्याने सगळं सोडून दिलं आणि हा नंद परतला इकडे. मग असा उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्ध त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेलेत, आणि त्याला सुंदर सुंदर अशा अप्सरा दाखवल्या. आणि त्या अप्सरा दाखवत असताना ते विचारत जायचे की तुझी पत्नी या अप्सरेपेक्षा सुंदर आहे का? मग दुसरी अप्सरा दाखवली की तुझी पत्नी या अप्सरेपेक्षा सुंदर आहे का? तो म्हणायचा नाही नाही नाही, माझी पत्नी या अप्सरेपेक्षा सुंदर नाही, वगैरे वगैरे. आणि मग या ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे की त्याला या सगळ्या गोष्टींची अनित्यता कळावी म्हणून तथागताने कोंबडीच्या पायासारखे पाय असलेली एक अप्सरा दाखवली. यामुळेच तथागताच्या उपदेशाला कुशल म्हटले जाते. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कृत्या वापरून भगवंताने आपला उपदेश लोकांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचवण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसून पडते. अर्थातच कुठल्या काही स्वर्ग लोकांमध्ये त्याला घेऊन गेलेले नसतील. तर त्याच्या मनामध्ये आता जसं आपण अनेक लोकांना संमोहित करतो, आणि संमोहित केल्यानंतर त्याच्याकडून जे काही करायचं आहे ते अनेक ठिकाणी करवून घेतल्या जाते. तर भगवान बुद्धाने सुद्धा अशाच पद्धतीनं त्याला
त्याच्यावर अशा पद्धतीची काही म्हणजे केलेलं असेल आणि त्याला ते आभास करवून दिला की बघ, तर या अप्सरा सुद्धा, आणि ही कोंबडीसारखी अप्सरा, पाय असलेली अप्सरा बघ. आणि मग अप्सरेविषयी किंवा सुंदरतेविषयी जे काही त्याच्या मनामधल्या ज्या काही भावना होत्या, त्या भावना त्या कमी झाल्या आणि मग त्याला एक प्रकारे जे धम्म आहे तो समजायला लागला, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशाच पद्धतीची चूलपंथाच्या, म्हणजे या सगळ्या मला डिटेलमध्ये कथा माहित नाही, चूलपंथाच्या बाबतीतली जी काही त्याच्या दुष्ट भावाकडे रुमाल दिली आणि तो कुलपुत्र शांत होईल आणि कुलपुत्र त्या कारणामुळे बुद्धाच्या शासनामध्ये येऊन समाधानास प्राप्त झाला. ही घटना मला काही पूर्णत्वाने माहीत नाही, परंतु या घटनेचा संदर्भही तोच प्रकार आहे की अशा पद्धतीनं आपल्या रुद्धिबलाच्या माध्यमातून भगवान बुद्धाने त्या चूलपंथाच्या भावात सुद्धा धम्माकडे, धम्मशासनामध्ये स्थापित केलेला असेल, अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला आढळून येतो आहे. तर यामुळेच तथागताच्या उपदेशाला कुशल म्हटलेलं आहे. तर पुन्हा हे राजा, तथागताने मोघराज ब्राह्मणाने 3दा प्रश्न विचारून सुद्धा उत्तर दिले नाही. अनेकदा आपल्याला असं दिसून पडते की अनेक प्रश्नांचं उत्तर भगवान बुद्धाने दिलेलं नाही, कारण त्यामुळे त्या कुलपुत्राचा गर्व नाहीसा होऊन तो नम्र व्हावा अशी बुद्धाची त्यामागे कल्पना होती, व खरोखरच त्यामुळे त्याचा गर्व नाहीसा झाला व त्याने 6 अभिज्ञा, म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान जे भगवान बुद्धाला सुद्धा प्राप्त झालेलं होतं, किंवा जे अरहत भिक्षू असतात त्यांना अशा अभिज्ञा प्राप्त होत असतात, त्याच्यामध्ये त्याला स्थापित केलं. तर ते त्याच्या कल्याणाचं होतं. यामुळे तथागताच्या उपदेशाला कुशल म्हटले जाते. तर असे हे उदाहरणं देऊन भगवान बुद्धाने ही जी काही कृती केलेली होती त्या कृतीचं समर्थन करण्यासाठी हे असे उदाहरणं दिले आणि प्रसंगानुरूप भगवान बुद्धाने अशा या आपल्या अभिज्ञांचा, विशेष गुणांचा, विशेष बलांचा वापर करून भटकलेल्या लोकांना धम्मामध्ये म्हणजे स्थापित करण्यासाठी भगवान बुद्धाने हे मार्ग अवलंबलेले आहे. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे मार्ग अवलंबिलेले आहे. जसं शैल ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये बुद्धाने हा मार्ग अवलंबला होता आपल्या रिद्धिबळाचा वापर करून. तर ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. तर नंतरचं पुढचं प्रकरण आहे कठोर वाणी संबंधी प्रश्न. तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचे 2 प्रश्न उपस्थित झालेले आहे. तर धर्मसेनापतींनी सारीपुत्त, म्हणजे जे धर्मसेनापती सारीपुत्त आहेत, त्यांनी असं म्हटलेलं होतं एकदा, हे आयुष्यमानांनो, तथागताची वाणी आचरण परिशुद्ध असते. त्यांच्या वाणीमध्ये असा कोणताही दोष नाही जे तथागताने लपवून ठेवलेले आहे. तर तथागताने कोणत्याही गोष्टी लपवून ठेवलेल्या नाही. तथागतांनी जे काही मानवमुक्तीचा जो मार्ग होता तो सर्वांसाठी खुला केलेला होता. तर असं जर असेल तर मग पुन्हा तथागताने स्थवीर सुदिन्न कलंदक पुत्राच्या दोषाविषयी पाराजिक दोषाची घोषणा करताना मोघ पुरुषासारखे आचरण करतो अशा कठोर शब्दाचा उच्चार केलेला आहे. त्यामुळे तो स्थवीर अनुत्साहित झाला, गतिहीन झाला व पश्चातापामुळे त्याला आर्य मार्ग प्राप्त करता आला नाही. तर एकीकडे असं म्हटलेलं आहे की तथागताची वाणी ही परिशुद्ध असते, त्याच्यामध्ये कोणताही दोष नसतो आणि ते काहीही लपवून ठेवत नाही. दुसरीकडे हा संदर्भ की या ठिकाणी भगवान बुद्ध अतिशय कठोरपणे कठोर शब्दांचा वापर करतात ना. हे 2 कॉन्ट्राडिक्टरी निर्माण करणारे प्रश्न आहेत. तर मग राजा तोच प्रश्न विचारतो की जर तथागताची वाणी परिशुद्ध आहे, त्यांच्या वाणीमध्ये जर दोष नाही, तर मग तथागताने स्थवीर सुदिन्न कलंदक पुत्राच्या अपराधासंबंधी मोघ पुरुषासारखे आचरण करतो असे त्यांचे म्हणणे असत्य वाटते. मग त्यांनी इतक्या कठोरपणे सुनिद्ध कलंदक पुत्राला असं का उद्देशून म्हटलं? स्थवीर सुनिद्ध कलंदक पुत्राच्या अपराधासंबंधी. आता सुनिद्ध कलंदक पुत्र साधारण माणूस नव्हता, तर तो स्थवीर होता. स्थवीर होता तो. आणि या स्थवीराच्या हातून काही मोठा गुन्हा घडला, अपराध घडला आणि त्यामुळे त्याची बुद्धाने कान उघडणी केली. आणि कान उघडणी करत असताना
त्याला म्हटलं मोघ पुरुषासारखा आचरण का करतो? तर आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला दिसून पडतात. विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये सुद्धा आपण असे काही प्रसंग बघितले. विशेषतः कर्मसिद्धांताच्या बाबतीत आणि पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये जे काही अनेक भिक्षू तथागतांनी जे सांगितलेलं आहे त्याचा विपर्यास करून ते तत्व मांडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करीत होते, तर अशा गोष्टी भगवान बुद्धाच्या कानावर यायच्या आणि मग बुद्ध म्हणायचे, जा त्या भिक्षूंना माझ्यासमोर हजर करा. आणि मग तथागत त्या ठिकाणी शहानिशा करायचे की काय भिक्षूंनो, मी अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे का? भिक्षू म्हणायचे नाही. मग ते त्याला विचारायचे की मी जर अशा पद्धतीनं सांगितलं नसेल तर तू त्याला वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये का मांडतो आहेस? म्हणजे तू एक अपराध करतो आहे. याला अपराध म्हटल्या गेलेला आहे. जो योग्य धम्म आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये प्रसारित करणं हा सुद्धा फार मोठा दोष आहे, हा फार मोठा गुन्हा आहे. आणि अशा या दोषाच्या संदर्भाचा उल्लेख करून त्या व्यक्तीला त्याच्यावर रागावत असताना भगवान बुद्धाने मोघ पुरुष अशा या शब्दाचा अनेकदा प्रयोग केलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे मोघ पुरुषा, मूर्ख पुरुषा, मी असं कुठे सांगितलेलं आहे? आणि तो माझं नाव घेऊन तथागताने असं सांगितलेलं आहे म्हणून प्रसारित करीत आहे. आणि त्याची कान उघडणी करताना त्या ठिकाणी मोघ पुरुषा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ही जी काही बाब स्थवीर सुनिद्ध कलंदक पुत्राच्या अपराधासंबंधी आलेली आहे आणि त्याच्या अपराधावर बोलताना मोघ पुरुषासारखा म्हणजे मूर्ख माणसा, मूर्ख अशा पद्धतीचा उल्लेख भगवान बुद्धाने या ठिकाणी केलेले आहे. तर मग त्यांची वाणी परिशुद्ध आहे आणि त्यांच्या वाणीमध्ये कसलाही दोष नाही असं कसं म्हणता येईल? हे असत्य वाटते. अशा पद्धतीचा हा उभय कोटीचा प्रश्न राजा मिलिंदाने बनते नागसेनांसमोर ठेवलेला आहे. तर मग ते आपल्या पद्धतीनं सांगतात की हे जे वाक्य आहे तेही बरोबर आहे की तथागतांची वाणी परिशुद्ध आहे. जे सारीपुत्तानं बुद्धाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की त्यांच्या वाणीमध्ये कुठलाही दोष नाही, त्यांनी काहीही लपवून ठेवलेलं नाही. आणि आयुष्यमान सुदीर्ण कलंदक पुत्राच्या दोषाविषयी घोषणा करताना जे काही भगवान बुद्धाने म्हटलं आहे की मोघ पुरुषासारखा आचरण करतो, तर या संदर्भामध्ये ज्या बाबी आलेल्या आहेत किंवा जी परिस्थिती आहे ती दोन भिन्न भिन्न परिस्थिती आहे. या भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये हे वाक्य उच्चारलेले आहे. त्याच्यामुळे तेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे, यामध्ये कुठलंही काही चूक नाही. परंतु हे वाक्य उच्चारत असताना मोघ पुरुषासारख्या शब्दांचा वापर करीत असताना त्यांच्या मनामध्ये द्वेष नव्हता, त्यांच्या मनामध्ये दुष्टपणाची भावना नव्हती. निरर्थक व वस्तुस्थिती लक्षात न घेता म्हटलेले नाही. तर ते वाक्य काही निरर्थक नाही आणि वस्तुस्थिती लक्षात न घेता म्हटलेले नाही. तर संपूर्ण परिस्थिती लक्षात आल्यानंतरच त्याचा अपराध घडलेला आहे हे दिसल्यानंतरच त्यांनी त्याची कान उघडणी केलेली आहे. आणि हे करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठल्याही दुष्ट भावना नव्हत्या. ही परिस्थिती किंवा ही वस्तुस्थिती आहे हे आपण समजून घेतली पाहिजे. तर येथे वस्तुस्थिती याचा काय अर्थ होतो? तर हे राजा, ज्याला या जगामध्ये स्वतःविषयी चार आर्य सत्याचा बोध होत नाही, ज्याला या जगामध्ये स्वतःविषयी चार आर्य सत्यांचा बोध होत नाही, त्याचा पुरुष जन्म व्यर्थ आहे. करायला जातो एक आणि भलतेच करतो, यालाच म्हणतात मोघ पुरुष. बघा इथे मोघ पुरुष कोणाला म्हणतात याला या ठिकाणी हे सांगितल्या गेलेलं आहे. तर ज्याला आर्य सत्यांचा बोध होत नाही त्याचा पुरुषांचा जन्म, त्या पुरुषाचा जन्म व्यर्थ आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने जे काही चार आर्य सत्य समजलेली आहे ती चार आर्य सत्य योग्य प्रकारे समजून घेणं हे आपली जबाबदारी आहे. आणि मग त्याला जर चार आर्य सत्याचा बोध जर होत नसेल आणि तो जर चार आर्य सत्य चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडत असतो, यालाच म्हटलेलं आहे करायला जातो एक आणि भलतच करतो, याला म्हणतात मोघ पुरुष. मूढता म्हणतात त्याला. मूढता हा शब्द आलेला आहे याच्या अगोदर. तर ह्या विपर्यासामध्ये आपण जगतो कारण आपल्याला त्याच पद्धतीने जगण्याची सवय आहे. आपण अविद्येमध्ये असल्यामुळे है ना,
आपण वारंवार त्याच पद्धतीनं जगायला लागतो, करायला जातो आहे आणि भलतेच करतो, है ना. अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. हे राजा म्हणूनच भगवंताने आयुष्यमान सुदीर्ण कलंदक पुत्राला त्याच्या स्वभावानुसार म्हटलेले आहे. त्यात अवास्तविक असे काही नाही, अवास्तविक असे काहीही नाही. आणि मग ते पुन्हा या ठिकाणी एक उपमा देत आहेत की पूर्वी आपण असे ऐकले आहे की लोक त्या दोषी पुरुषांचा आदर किंवा सत्कार करतात किंवा सन्मान करीत व भेद स्वरूपात दान देत असत. तर म्हणते मी असे ऐकलेले नाही. जेव्हा केव्हा जेथे कुठे ज्याच्या हातून दोष घडला तर लोक त्याला दोष देतात, दोषास कारण मानतात, शिक्षाही देतात अनेक ठिकाणी, है ना. बरेच जे काही दोष घडतात त्या दोषामधून देहांताची शिक्षा त्याला होते, त्याला मारले जाते, बांधल्या जाते, अनेक प्रकार घडतात ना. अनेकाच्या हातून अपराध होते तर त्याची परस्पर लोकच सजा देऊन टाकतात, त्याला मारून टाकतात, है ना. तर अशा पद्धतीनं हा उल्लेख या ठिकाणी आलेला. यामुळेच हे राजा भगवंताने योग्य केलेले आहे, त्यांनी अयोग्य असे काही केलेले नाही. भंते नागसेन त्यांना जे करणे योग्य वाटले ते त्यांनी केले व ते योग्यही होते. आता याचं कॉन्क्लुडिंग करताना जे वाक्य या ठिकाणी आलेलं आहे ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे आणि ते आहे वैद्याच्या बाबतीमध्ये की ज्याला अपचन झाले, जो रोगी आहे त्याला वैद्य गोड गोड औषधी देईल काय? तर या ठिकाणी 2-2 वैद्य बसलेले आहे. अनेक ठिकाणी त्यांना अशा कडू औषधी सुद्धा रोग्यांना द्याव्या लागल्या. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काही दूषित भावना होती काय? निश्चितपणे दूषित भावना नव्हती. तर तो रोगी बरा व्हावा अशाच पद्धतीच्या भावना त्यांच्या मनामध्ये होत्या आणि म्हणून त्यांनी त्या कडू औषधी अनेकदा त्यांनी आपल्या पेशंटला दिल्या असतील. तर त्याचप्रमाणे हे राजा तथागत सर्व क्लेश रोग शांत करण्यासाठी उपदेश देतात. हे राजा तथागतांची कठोर वाणी जीवांना स्नेह देण्यासाठी व प्रेम करण्यासाठी असते. ज्याप्रमाणे हे राजा, आता हे उदाहरण फारच महत्वाचं आहे. पाणी गरम होऊन नरम होऊ शकणाऱ्या वस्तूंना नरम करीत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्धाचा कठोर शब्द सार्थक आहे, करुणायुक्त आहे. एखादी गोष्ट पिघलत नसेल, कठोर असेल तर आपण गरम पाण्यामध्ये टाकतो आणि मग ते मेल्ट होते. अशाच पद्धतीनं गरम पाणी म्हणजे भगवान बुद्धांनी जे काही त्याच्यासोबत मोग पुरुष कठोरपणे व्यवहार केला तो मेल्ट करण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी, त्याला योग्य वळणावर आणण्यासाठी आणि त्या पाठीमागे करुणायुक्त अशी भगवान बुद्धाची भावना होती. आई वडिलांच्या बाबतीमध्ये तसंच आहे. अनेकदा आपण या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि मग आणखी जे उदाहरण दिलेलं आहे की दुर्गंधित गोमूत्र पिणे आपल्याला आवडत नाही तरी सुद्धा लोक औषधी म्हणून पितात व रोगमुक्त होतात. त्याचप्रमाणे तथागताचे हे जे काही बोलणे आहे ते अर्थयुक्त आणि करुणायुक्त होते. जरी त्यामध्ये बाह्य रूपाने कठोरता दिसत असली तरी मानसिकरित्या त्यामध्ये कुठलीही कठोरता नव्हती. उलट त्याच्याविषयी प्रेम, दया, करुणा ही भावना होती आणि त्या भावनेपोटी त्याला एक प्रकारे म्हणजे तथागताचं अशा पद्धतीचं हे बोलणं होतं. आणि मग पुढे आणखी हा संदर्भ अतिशय महत्वाचा आहे की हे राजा ज्याप्रमाणे भला मोठा कापसाचा ढीग दुसऱ्याच्या अंगावर पडला तरी घाव पडत नाही. कापसाचा ढीग कोणाच्या अंगावर पडला त्याला घाव होते का, काही इजा होते का? काही इजा होत नाही, कारण कापूस हा मऊ असतो. या ठिकाणी कापूस म्हणजे भगवान बुद्ध आहे, नाही का? आणि त्याला भगवान बुद्धाने जर कठोरपणे बोललंही असेल तर त्यामुळे काहीच दुःख उत्पन्न होत नाही. जसं कापूस अंगावर पडला तसं दुःख उत्पन्न होत नाही, तसं भगवान बुद्धाच्या कठोर बोलण्याने तर त्या पाठीमागची करुणामय भावना भगवान बुद्धाची असल्यामुळे त्याला एक योग्य प्रकारे वळण देण्यासाठी, दिशा देण्यासाठी आणि तो चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये यासाठी तथागतांचं हे करुणायुक्त आचरण असते. तर ते म्हणतात की भंते नागसेन आपण अतिशय उत्तम प्रकारे विवेचन केलेलं आहे. तर अतिशय उत्तम अशा पद्धतीनं साधुवाद देऊन राजा मिलिंद भगवान बुद्धाच्या संदर्भाने ज्या काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या प्रश्नाचं भंते नागसेनांनी जे काही निराकरण केलेलं आहे त्याला ते अनुमोदन देतात. तर अशा पद्धतीनं या 2 प्रकरणाच्या संदर्भामध्ये आज मला जे काही सांगता आलं ते संक्षिप्तपणे मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांत राहून
मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप पुण्यानुमोदन, खूप खूप साधुवाद. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.